पाहिला डोंगर काळूबाईचा ग आज आम्ही चाललो आहे मांडवदेवीच्या काळूबाईला आणि सकाळी सकाळी माझ्याकडून एक चूक झाली आहे की गाडीत CNG नव्हता टाकला तर घरचे एवढे वरडते ते. भरपूर सारं ट्रॅफिक आम्हाला जाताना लागलेलं आहे आणि या ट्रॅफिक नंतर CNG साठी सुद्धा भरपूर मोठी लाईन लागलेली आहे, ज्याला अर्धा तास लागला आहे आम्हाला. आम्ही जस्ट बाहेर उतरलो आणि बाजूलाच एका चिकन माळ चालू होती. आमच्या सुद्धा घरच्या देव्या होत्या ज्याची भेट वरती करून द्यायची होती. या आमच्या घरच्या देव्या मम्मी आणि पप्पांनी उचललेल्या. मित्रांनो आम्ही पोचलो आहे मांडरदेवी गावात आणि इथं यात्रा आहे पूर्ण पौष महिन्याची, तर ते तुम्हाला दाखवतो आज कशी आहे यात्रा वगैरे. इथं लांबूनच कळतं की केवढी गर्दी असेल वरती. मित्रांनो इथे एवढा मोठा उरूस भरलाय की प्रत्येक ठिकाणी काय ना काहीतरी स्टॉल आहे, कशा ना कशाचे काय ना काहीतरी विकतात आहे. कोणत्या गावाची सुद्धा एवढी मोठी जत्रा होत नसेल जेवढी ही मोठी जत्रा आहे. लाखो लाखोनी पब्लिक इथं आलेली आहे. सगळेजण त्यांच्या त्यांच्या घरच्या देवा घेऊन आलेले आहेत. पण आमच्या घरच्या देवा इथे बाजूलाच लोक स्ट्रॉबेरीची शेती करत आहे आणि ह्या जी स्ट्रॉबेरी इथं विकत आहे. पाहिला डोंगर काळूबाईचा ग आमच्या घरचे देव घेऊन आम्ही आलो आहे मांडरदेवी मंदिरात काळूबाईला. भरपूर मोठी लाईन आहे आतमध्ये जाण्यासाठी. 3-4 तास लागेल दर्शनाला आणि बाहेर जरी दर्शन घेतलं तरी तिथं थांबून देत नाही, सगळ्यांना खाली पाठवतात. इथे समोरच मांगीर बाबा देवस्थान आहे, इथे आपण चाललो आहे. मित्रांनो भरपूर गर्दी आहे, थोडा वेळ पण थांबून नाही देत तिथं. पाया पडल्यानंतर लगेच म्हणजे भाविकांसाठीच हे सगळं केलं जात आहे, पण एकही मिनिट थांबता येत नाही तिथं. आणि असंच करून परतीच्या मार्गाला लागलो.
मित्रांनो, हा नजारा बघून तुम्हाला जराशी कल्पना येईल की काय गर्दी आहे वरती. एकदा बघा हा नजारा. परतीच्या मार्गाला सुद्धा भरपूर सारं ट्रॅफिक आहे इथं. बाहेरच जाणं अवघड आहे. आम्ही 3 तासात फक्त म्हणून अर्धा किलोमीटर पुढे आलो असं. संपूर्णपणे जाताना मला 8 तासाचं ट्रॅफिक लागलं. लांब लांबपर्यंत ट्रॅफिक होतं. भरपूर जास्त पब्लिक होतं.